SNBT फाउंडेशनच्या या प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात बसलेल्या माझ्या सर्व योद्ध्यांना माझा कडक सल्यूट आहे. होय, मी तुम्हाला रुग्ण म्हणणार नाही, मी तुम्हाला योद्धा म्हणतोय. कारण जो माणूस स्वतःच्याच राक्षसाशी लढायला मैदानात उतरलाय तो साधासुद्धा असू शकत नाही. मित्रांनो, आजचा दिवस साधा नाही आहे. आज आपण एका अशा शत्रूशी छाती फाडणार आहोत ज्याने बाटलीपेक्षा आणि पुडीपेक्षा जास्त आयुष्य बर्बाद केलं आहे. त्या शत्रूचं नाव आहे अहंकार, म्हणजे तुमचा मीपणा, इगो. तुम्हाला तो पुष्पा सिनेमातला डायलॉग आठवतोय? अल्लू अर्जुन म्हणतो, पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या, फायर हूँ मैं, झुकेगा नहीं साला. मित्रांनो, व्यसनाच्या दुनियेत आपलाही एक पुष्पा तयार झालेला असतो. हा पुष्पा म्हणजे आपला अहंकार. जेव्हा घरचे सांगायचे, अरे थांबव आता, घर चाललंय खड्ड्यात, तेव्हा आपला आतला पुष्पा काय म्हणायचा? मी कधीही दारू सोडू शकतो, माझ्यावर कुणाचा कंट्रोल नाही आहे, मीच माझा बॉस आहे. पण वास्तव काय होतं? आपण स्वतःला वाघ समजत होतो, पण आपण त्या व्यसनाच्या सर्कशीतील रिंग मास्टरच्या चाबकावर नाचणारे सिंह झालो होतो. व्यसनाने आपल्याला सांगितलं उठ की आपण उठायचो, त्यांनी सांगितलं पैसा चोर की आपण चोरायचो. हिंदीत एक म्हण आहे, अहंकार तो रावण का भी नहीं टिका, हम और तुम क्या चीज है. सोन्याची लंका जळून खाक झाली रावणाच्या अहंकारामुळे, आणि आपला संसार, आपली इज्जत, आपला बँक बॅलन्स जळून खाक झाला आपल्या मीपणामुळे. मी पिऊन गाडी चालू शकतो, मला काही होत नाही, मी हँडल करू शकतो. हा मी ज्या दिवशी आपल्या शिरला त्या दिवशी आपण विनाशकाले विपरीत बुद्धी हा अध्याय सुरू झाला. 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमातील पहिली पायरी काय सांगते? आम्ही कबूल केले की आम्ही व्यसनाच्या बाबतीत पूर्णपणे शक्तिहीन आहोत आणि आमचे जीवन विस्कळीत झाले. बऱ्याच जणांना वाटतं हार मानणे म्हणजे नामार्दांगिनी. पण मित्रांनो, शहाणा माणूस तोच असतो ज्याला कळतं की भिंतीवर डोकं आपटून भिंत पडत नाही, डोकं फुटतं. शाहरुख खानचा तो डायलॉग इथे तंतोतंत लागू पड़तो, कभी कभी कुछ जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आज तुम्हाला बाजीगर बनायचं आहे. व्यसनाच्या बाटलीसमोर, त्या नशेच्या पदार्थांसमोर हात वर करा आणि सांगा, बाबा मी हरलो, माझी लायकी नाही आहे तुझ्याशी लढायची, तू माझ्यापेक्षा ताकदवान आहेस. जेव्हा तुम्ही ही हार स्वीकारता तेव्हा तो अहंकार तुटतो, आणि जिथे अहंकार संपतो तिथेच रिकव्हरीचा जन्म होतो. लक्षात ठेवा, रिकाम्या प्याल्यात पाणी भरता येतं. जो प्याला आधीच अहंकाराने काठोकाठ भरलाय, त्यात सुधारणेचं अमृत कसं सामावणार? बुडत्याला महान शक्तीचा आधार. आता हा अहंकार तर सोडला, आता पुढे काय? मी तर गेला, मग आता मला वाचवणार कोण? इथे एंट्री होती महान शक्तीची, हायर पॉवर. तुम्ही म्हणाल, ही महान शक्ती कोण आहे? देव आहे का? ही महान शक्ती म्हणजे कोणतीही अशी गोष्ट जी तुमच्या मीपेक्षा मोठी आहे. ती अल्लाह असेल, ईश्वर असेल, येशू असेल, किंवा ज्यांच्यावर तुमचा विश्वास नसेल तर हे प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्र असेल, इथले समुपदेशक काउन्सिलर असतील, किंवा तुमच्या 12 पायऱ्यांचा ग्रुप असेल. मराठीत एक खूप सुंदर म्हण आहे, बुडत्याला काडीचा आधार. पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही या महान शक्तीला शरण जाता तेव्हा ती तुम्हाला फक्त काडी देत नाही, ती तुमच्यासाठी एक भव्य जहाज पाठवते.
काय? शरणागती, सरेंडर म्हणजे काय माहिती आहे? समजा तुम्ही एका वेगवान गाडीत बसलात, गाडी डोंगराच्या कडेने चालली आहे, तुम्हीच ड्रायव्हर आहात, पण तुमचे डोळे बांधले आहेत, गाडी कधीही दरीत कोसळू शकते. शरणागती म्हणजे गाडीचं स्टेअरिंग व्हील सोडायचं आणि शेजारी बसलेल्या त्या महान शक्तीला सांगायचं, मालक आता माझ्याने होत नाही, इथून पुढची गाडी तुम्हीच चालवा. हा निर्णय घेणं सोपं नाही, कारण माणसाला कंट्रोल सोडायला भीती वाटते, पण स्वतःच्या कंट्रोलने तुम्ही आयुष्य कुठे आणून ठेवलंय याच केंद्रात ना. मग आता एकदा त्या महान शक्तीवर विश्वास ठेवून बघा. एकदा का तुम्ही मी सोडून आम्ही मध्ये आलात की जादू होती. हिंदीत म्हणतात ना, अकेला चना भाड नाही फोड सकता. एकटा माणूस व्यसन सोडू शकत नाही, त्याला या समूहाची, या महान शक्तीची गरज लागतेच. आजपासून एक नियम करा. रोज सकाळी उठल्यावर आरशात बघून स्वतःला सांगा, मी काल शक्तिहीन होतो, पण आज मी एका महान शक्तीच्या हातात हात दिला. आता माझ्या पाठीशी एक असा बाप उभा आहे जो मला पडू देणार नाही. सिनेमा पाहिलाय ना, हिरो जेव्हा चारी बाजूने मार खाऊन जमिनीवर पडलेला असतो, विलन हसत हसत अचानक हिरोला त्याच्या आईची, त्याच्या गुरुची किंवा देवाची आठवण येते. त्याच्या अंगात एक वेगळीच वीज संचारते आणि तो पुन्हा उभा राहतो. दंगल सिनेमात गीता फोगट जेव्हा हरत असते, तेव्हा तिला तिच्या बापाचे शब्द आठवतात आणि ती बाजी पलटते. मित्रांनो, तुमचा तो क्लायमॅक्स आता सुरू झालाय. तुमचा विलन व्यसन तुम्हाला संपवू पाहत होता, पण तुम्ही SNBTच्या या प्रेरणा केंद्रात आलात. तुम्ही तुमचा हात त्या महान शक्तीच्या हातात दिला आहे. आता बाजी पलटणार आहे, आता इतिहास घडणार आहे. मी तुम्हाला मराठीत एक डायलॉगची आठवण करून देतो. लय भारी सिनेमात ऋतिक देशमुख म्हणतो, माझी सटकली ना तर मी कुणाचाच ऐकत नाही. आज तुमची सटकली पाहिजे, पण कोणाविरुद्ध? स्वतःच्याच त्या जुना अहंकाराविरुद्ध, त्या व्यसनाविरुद्ध. आजपासून मी संपला, आता फक्त शरणागती आणि सुधारणा आहे. ज्या हातांनी व्यसनाचा प्याला उचलला होता, त्याच हातांनी आता त्या महान शक्तीचा हात घट्ट पकडा, कारण हा प्रवास आता तुम्हाला खड्ड्यातून काढून थेट शिखरावर घेऊन जाणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.